नमस्कार. आज आपण एका अशा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत जो कदाचित आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. विचार करा, अशी अवस्था जिथे भूतकाळाचं ओझं नाही, भविष्याची चिंता नाही, फक्त आत्ताचा क्षण. आणि ही काही फक्त कवी कल्पना नाहीये, हा एका व्यक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि याच अनुभवावर आधारलेल्या पुस्तकाने लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवलाय. आपण बोलतोय एखार्ट टॉल यांच्या द पॉवर ऑफ नाऊ बद्दल. हो, एखार्ट टॉल. त्यांची स्वतःची गोष्ट पण खूप म्हणजे विलक्षण आहे, नाही का? अगदी. ते प्रचंड नैराश्यात होते आणि मग एका रात्री अचानक त्यांना एक वेगळीच जाणीव झाली, एक शांतता जी त्यांनी आधी कधी अनुभवली नव्हती. आणि याच अनुभवातून हे पुस्तक जन्माला आलं. हे पुस्तक म्हणजे असं नुसतं व्यक्तिमत्व विकास नाही, तर यात अध्यात्म आहे, थोडं तत्वज्ञान पण आहे आणि याची मराठीत भाषांतरं पण आहेत. द पॉवर ऑफ नाऊ किंवा वर्तमानाची शक्ती अशा नावानी. बरोबर. आजच्या आपल्या ह्या चर्चेसाठी आम्ही काय काय पाहिलंय तर काही ऑनलाईन सारांश आहेत, ब्लॉग्स आहेत, लोकांनी काय म्हटलंय म्हणजे वाचकांच्या प्रतिक्रिया आणि हो, मराठी आवृत्तीची माहितीसुद्धा. म्हणजे आपला उद्देश काय आहे की फक्त पुस्तकाची ओळख नाही, तर त्यातील जे मुख्य विचार आहेत ते खोलवर समजून घेणं आणि त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होऊ शकतो हे बघणं. अगदी. तर मग सुरुवात करूया त्या एकदम मूळ प्रश्नापासून. बरोबर. की द पॉवर ऑफ नाऊ नेमकं सांगता तरी काय? बरोबर. काय आहे याचा गाभा? मूळ विचार साधा वाटेल, पण तो खूप म्हणजे क्रांतिकारी आहे. टॉल म्हणतात की आपलं जे दुःख आहे ना माणसाचं, हो, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं मन. ते एकतर भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्याची चिंता करत बसतं. म्हणजे आपण आत्ताच्या क्षणात नसतोच मुळी. बरोबर. आपण आपल्या विचारांशी आणि भावनांशी इतकेच जोडलेले असतो की आपण वर्तमानात जगतच नाही. आणि गंमत म्हणजे टॉल यांच्या मते हा वर्तमान क्षणच, फक्त हाच खरा आहे. भूतकाळ म्हणजे फक्त आठवणी आणि भविष्य नुसती कल्पना. पण हे जरा विचार करण्यासारखं आहे. आपण म्हणतो भूतकाळ, भविष्यकाळ हे फक्त विचार आहेत, पण आपलं मन तर सतत त्याच विचारांमध्ये असतं. हे थांबणार कसं? अगदी बरोबर प्रश्न आहे. टॉल यांना म्हणतात मनाची अनावश्यक बडबड. हे जे सतत विचार चालतात ना डोक्यात, काय चुकलं, काय व्हायला पाहिजे होतं, पुढे काय होईल, कसं होईल, हे एक प्रकारचा गोंधळ तयार करतात. आणि याच विचारांच्या आधारे आपण एक काय म्हणतात त्याला, एक खोटा मी तयार करतो. अहंकार, इगो. अच्छा, अहंकार. हो. आणि हा अहंकार मग सतत भूतकाळाची ओळख जपायला बघतो किंवा भविष्यात काहीतरी मिळवून स्वतःला मोठं करायचा प्रयत्न करतो. म्हणजे हा अहंकारच आपल्याला वर्तमानात येऊ देत नाही. नेमका हाच मुद्दा आहे. अनेक सारांशांमध्ये याच गोष्टीवर भर दिलाय की आपली सगळी ओळखच, आपला अहंकारच या अस्तित्वात नसलेल्या भूतकाळ आणि भविष्यावर टिकून आहे. हा भ्रम तोडणं हीच खरी किल्ली आहे, असं टॉल यांचं म्हणणं आहे. त्यांना स्वतःला जेव्हा तो साक्षात्कार झाला तेव्हा त्यांना हेच जाणवलं की मी म्हणजे माझे विचार नाहीत, माझ्या डोक्यात येणारा आवाज म्हणजे मी नाही. ओके. म्हणजे आपल्या विचारांपासून स्वतःला वेगळं करणं ही पहिली पायरी म्हणायची. पण हे कसं करायचं? विचार तर येतच राहतात आपोआप. बरोबर. इथेच टॉल एक खूप प्रभावी टेक्निक सांगतात, मनाचे निरीक्षण. ऑब्झर्विंग द माइंड. मनाचे निरीक्षण म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात, ज्या भावना येतात, त्यांच्याकडे कोणताही निर्णय न देता, म्हणजे हे चांगलं, हे वाईट असं काही न ठरवता फक्त बघायचं, एका साक्षीदारासारखं. साक्षीदारासारखं कसं काय? एखादं उदाहरण? नक्कीच. समजा मनात विचार आला, अरे यार, उद्याची मीटिंग, खूप टेन्शन आलंय. आता एरवी काय होतं, आपण त्या विचारात वाहून जातो, चिंतेत पडतो. हो, होतं असं. पण साक्षीभाव म्हणजे काय, तर त्या विचाराला फक्त बघायचं. ओके, माझ्या मनात आता चिंतेचा विचार आला आहे. बस. जसं आपण रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या बघतो ना, फक्त बघतो. प्रत्येक गाडीत उडी नाही मारत आपण. हे ऐकायला सोपं वाटतंय, पण करायला अवघड असेल ना? हो, सुरुवातीला वाटू शकतं, कारण आपल्याला सवय असते विचारांमध्ये पूर्ण अडकायची. टॉल अजून एक युक्ती सांगतात. जेव्हा विचारांची खूप गर्दी होते ना, तेव्हा स्वतःला विचारायचं, माझा पुढचा विचार काय असेल? माझा पुढचा विचार काय असेल? हो, या प्रश्नामुळे काय होतं, विचारांच्या त्या सततच्या प्रवाहात एक क्षणभर शांतता येते, एक गॅप, एक जागरूकता येते. तुम्ही तुमच्या विचारांपासून थोडे वेगळे होता. अच्छा. आणि याचा उद्देश काय आहे? विचार थांबवायचे आहेत का? नाही. विचार थांबवणं हे ध्येय नाहीये, ते तर येतच राहणार. ध्येय आहे त्या विचारांशी जी आपली ओळख घट्ट झालीये ना,
ती तोडणं. आयडेंटिफिकेशन. ओके. जेव्हा तुम्ही विचारांचे फक्त निरीक्षक बनता तेव्हा त्यांची तुमच्यावरची पकड सैल होते आणि मग तुम्ही त्या विचारांच्या पलीकडे एक शांत जागरूक अस्तित्व आहे त्याची अनुभूती घेऊ लागता. त्यालाच प्रेझन्स म्हणतात. ओके. हे झालं विचारांबद्दल. पण मग भावनांचं काय? म्हणजे दुःख, राग, भीती यांचं काय करायचं? पुस्तकात वेदना आणि प्रतिकार म्हणजे पेन अँड रेझिस्टन्स बद्दल पण काहीतरी आहे, बरोबर? हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. टॉल म्हणतात की बऱ्याच वेळा आपली जी वेदना किंवा दुःख असतं ना, ते मूळ घटनेपेक्षा त्या घटनेला आपण जो विरोध करतो, जो प्रतिकार करतो, रेझिस्टन्स, त्यामुळे जास्त वाढतं. प्रतिकारामुळे? म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या जशा आहेत तशा स्वीकारण्याऐवजी आपण मनातल्या मनात त्यांच्याशी भांडत राहतो. हे असं का झालं? हे असं व्हायला नको होतं. हा जो नकार आहे, हा जो विरोध आहे, हाच आपल्या दुःखाला खतपाणी घालतो. पण हे स्वीकारणं, ॲक्सेप्टन्स म्हणायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात खूप कठीण असू शकतं ना? खास करून जेव्हा परिस्थिती खरंच वाईट असते किंवा अन्यायकारक वाटते. स्वीकार म्हणजे मग हार मानण्यासारखं नाही का? नाही, हा खूप स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न आहे. टॉल यांच्या म्हणण्यानुसार स्वीकार म्हणजे निष्क्रिय होणं नाही किंवा परिस्थितीला मान्य करणं पण नाही. मग काय? स्वीकार म्हणजे त्या क्षणी जे वास्तव आहे त्याला आंतरिक पातळीवर हो म्हणणं, आतून विरोध न करणं. बाहेरून कृती करायची असेल, परिस्थिती बदलायची असेल तर ती जरूर करावी, पण ती कृती रागातून, द्वेषातून, प्रतिकारातून करण्याऐवजी एका शांत स्वीकृतीच्या जागेतून करणं जास्त प्रभावी ठरतं. म्हणजे आधी आतून परिस्थितीला हो म्हणायचं आणि मग शांतपणे ठरवायचं की काय करायचं. अगदी बरोबर. कारण प्रतिकार आपली एनर्जी खातो, आपल्याला नीट विचार करू देत नाही. स्वीकृतीमुळे ती एनर्जी मोकळी होते आणि मग आपण वर्तमानात काय शक्य आहे यावर लक्ष देऊ शकतो. एखादं उदाहरण देऊ शकाल? समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. आता तुम्ही चिडचिड करू शकता, हॉर्न वाजवू शकता, हा झाला प्रतिकार. करतो आपण असं. तुम्ही स्वीकारू शकता की ओके, मी आता ट्रॅफिकमध्ये आहे, हे आत्ताचं वास्तव आहे. मग तुम्ही शांतपणे विचार करू शकता आत्ता काय करता येईल. म्युझिक ऐकू, एखादा फोन करू की फक्त शांत बसून श्वासावर लक्ष देऊ. स्वीकृती कृतीला थांबवत नाही, ती तिला जास्त सजग बनवते. अरे वा, हे खरंच विचार करण्यासारखं आहे. म्हणजे एकतर विचारांचं निरीक्षण करायचं आणि दुसरं म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करायचा. या दोन गोष्टी आपल्याला वर्तमानात जास्त स्थिर राहायला मदत करतात. होय, आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण हळूहळू आपल्या अहंकाराच्या, त्या खोट्या मीच्या पलीकडे जातो. आपण एका खोल शांततेशी जोडले जातो, एका जागरूकतेशी, ज्याला टॉल बीइंग किंवा अस्तित्व म्हणतात. हेच आहे मनाच्या पलीकडे जाणं. आणि याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय फायदा? म्हणजे प्रॅक्टिकल उपयोग काय या सगळ्याचा? उपयोग खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण आधी बोललो, तणाव, चिंता, भूतकाळाबद्दलचा पश्चाताप हे खूप कमी होतात. कारण हे सगळं विचारांवर आधारित आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही वर्तमानात असता तेव्हा तुम्ही जास्त शांत असता, जास्त आनंदी असता. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मिळायला लागतो. सकाळचा चहा, वाऱ्याची झुळूक, एखादं फूल, ज्याकडे आपल्या एरवी लक्षही जात नाही. निर्णय क्षमता सुधारते, कारण मन शांत आणि स्पष्ट असतं. नातेसंबंध चांगले होतात, कारण तुम्ही समोरच्या माणसाला भूतकाळाच्या चष्म्यातून किंवा भविष्याच्या अपेक्षांमधून बघण्याऐवजी वर्तमानात ते जसे आहेत तसेच जास्त स्वीकारायला लागता. या पुस्तकाचा प्रभाव तर खूप मोठा आहे असं ऐकलंय. म्हणजे जगभरात, विशेषतः ओप्रा विन्फ्रेनी याला खूप प्रमोट केलं, नाही का? अगदी. हे पुस्तक म्हणजे ग्लोबल बेस्टसेलर आहे आणि ओप्रा विन्फ्रेनी तर यावर आधारित कितीतरी कार्यक्रम केले. त्यामुळे ते कोट्यावधी लोकांपर्यंत पोचलं. हो का? हो. वाचनालयावरच्या एका ब्लॉगमध्ये ओप्रांचं एक वाक्य पण आहे. त्याचा अर्थ साधारण असा की हे पुस्तक आपल्याला वर्तमानाचा पूर्ण वापर करायला शिकवतं आणि भूतकाळ भविष्याच्या त्रासातून मुक्त करतं आणि त्यामुळे आयुष्यात जास्त उत्साह आणि आनंद येतो. आणि हे विचार मग मराठी वाचकांपर्यंत कसे पोचले? भाषांतर झालंय ना याचं? हो, झाले. पुष्पा ठक्कर यांनी मराठी अनुवाद केला आहे आणि साकेत प्रकाशनाने ते पुस्तक द पॉवर ऑफ नाव किंवा वर्तमानाची शक्ती या नावाने प्रकाशित केलंय. अच्छा, म्हणजे ते उपलब्ध आहे? हो, नक्कीच. अनेक ऑनलाईन साईट्सवर आणि दुकानांमध्ये मिळतं. त्यामुळे टॉल्टियनचे हे महत्त्वाचे विचार मराठीतूनही समजून घेता येतात. मग लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? मराठी आवृत्तीबद्दल काय म्हणतात वाचक? फ्लिपकार्टसारख्या साईट्सवर बघितलं ना तर बहुतेक प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत, पॉझिटिव्ह आहेत. काय म्हणतात? अनेकांनी लिहिलंय की पुस्तक खरंच खूप चांगलं आहे.
कुणी म्हटलंय मनाचा गोंधळ थांबवून आतला आनंद अनुभवायला मिळतो. भाषांतर पण चांगलं आहे, पुस्तकाची क्वालिटी चांगली आहे असंही म्हटलंय. म्हणजे अनेकांना हे पुस्तक आवडलेलं दिसतंय. पण सगळेच काही सहमत नसणार, काही टीका पण असणारच ना का? हो, नक्कीच. तसंही असतं. एक प्रतिक्रिया जरा वेगळी पण आहे. एका वाचकानं लिहिलंय की हे अतिशय अर्थहीन आणि निरर्थक पुस्तक आहे आणि हे वाचणं म्हणजे वेळ आणि पैसाचा अपव्यय आहे. अरे बापरे. हो, पण हे लक्षात ठेवायला हवं की अशी आध्यात्मिक किंवा वैचारिक पुस्तकं प्रत्येकालाच आवडतील असं नाही. काहींना हे विचार थोडे अमूर्त वाटू शकतात किंवा अव्यवहार्य वाटू शकतात. बरोबर आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण एकूण बघता सकारात्मक प्रतिसाद जास्त दिसतोय. हो, आणि महत्वाचं काय माहितीये, हे पुस्तक असं एकदा वाचून बाजूला ठेवण्यासारखं नाहीये. अच्छा. यात ज्या गोष्टी सांगितल्यात ना, म्हणजे मनाचं निरीक्षण करणं, स्वीकार करणं, वर्तमानात राहणं, याचा सराव करत राहावा लागतो. म्हणूनच टॉल यांचं अजून एक पुस्तक आहे, प्रॅक्टिसिंग द पॉवर ऑफ नाव. तेच या गोष्टी रोजच्या जीवनात कशा वापरायच्या यावर जास्त भर देतं. ओके. तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण द पॉवर ऑफ नाव मधल्या काही महत्वाच्या विचारांचा आढावा घेतला. मूळ संदेश एकदम स्पष्ट आहे. आपल्या बहुतेक दुःखाचं कारण आहे आपलं मन, जे भूतकाळ आणि भविष्यकाळात भटकत राहतं. आणि यातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने वर्तमानात जगायला शिकलं तर शांतता आणि आनंद मिळू शकतो. अगदी. आणि त्यासाठीची साधनं पण आपण बघितली. आपल्या विचारांचे आणि भावनांचे साक्षी बनणं आणि जे काही समोर येईल त्याला आतून विरोध न करता स्वीकारायला शिकणं. हे सोपं नसलं तरी सरावाने नक्कीच शक्य आहे. आणि गंमत म्हणजे ही तत्त्व फक्त तात्विक नाहीत. त्यांचा आपल्या नर्व्हस सिस्टमवर, आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर प्रत्यक्ष चांगला परिणाम होतो असं अनेक लोक अनुभवातून सांगतात. ही चर्चा विशेषतः त्या श्रोत्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल जे फक्त माहिती मिळवण्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी खोल समजून घेऊ इच्छितात, ज्यांना आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या गोंधळातून मार्ग काढायचा आहे. कदाचित हे ऐकून काही क्षण येऊ शकतील. आपल्याला आपल्याच मनाकडे जास्त लक्षपूर्वक बघायला मदत होईल. नक्कीच. ही एक सुरुवात असू शकते, स्वतःच्या आत डोकावून बघण्याची. बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार, एक प्रश्न सोडून जाऊया. हा थेट पुस्तकातला नाही, पण त्यावर आधारित आहे. आपल्या रोजच्या धावपळीत असे कोणते क्षण असतात जेव्हा आपण नकळतपणे भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमून जातो आणि त्यामुळे आत्ताचा वर्तमानाचा अनुभव गमावून बसतो? त्या क्षणांना जर आपण जाणीवपूर्वक ओळखायला आणि स्वीकारायला शिकलो तर आपल्या एकूण जगण्याच्या अनुभवात काय बदल होऊ शकेल?